एका अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक घटनेने वैद्यकीय जगताचे लक्ष वेधून घेतले आहे. एका खासगी रुग्णालयात एका महिलेने 2 डोकी आणि 1 शरीर असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. या दुर्मिळ स्थितीला वैद्यकीय भाषेत डायसेफॅलिक पॅराप्लेगस असे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी सिझेरियन केल्यानंतर जेव्हा बाळाला पाहिले तेव्हा सर्वच अवाक झाले. या बाळाला 2 स्वतंत्र डोकी, 2 मानेचे मणके, परंतु शरीर मात्र एकच आहे. तसेच बाळाचे हृदय आणि फुफ्फुसे यांसारखे महत्त्वाचे अवयव सामायिक आहेत. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले की अशा प्रकारची प्रकरणे लाखो जन्मांमध्ये एखाद्या वेळीच पाहायला मिळतात. गर्भाच्या विकासादरम्यान पेशींचे विभाजन पूर्ण न झाल्याने अशा जुळ्या मुलांचा जन्म होतो. सध्या बाळाला अतिदक्षता विभागात तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. अशा बालकांमध्ये जगण्याचे प्रमाण तुलनेने कमी असते, कारण अंतर्गत अवयवांवर प्रचंड ताण असतो. या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालयाबाहेर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काहींनी याला निसर्गाचा चमत्कार मानले, तर काहींनी चिंतेने हळहळ व्यक्त केली. सध्या डॉक्टरांचे पथक बाळाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील उपचारांसाठी मोठ्या शहरातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.